किशोरजी एका लहान मुलांचे शूज साफ करत होते, कारण चिखल लागल्यामुळे तो लहान मुलगा रस्त्यावर रडत होता. तेव्हा नरेश आणि त्यांच्या बायकोने किशोरजींना तिथे पाहिले आणि त्यांची चेष्टा करायला सुरुवात केली. म्हाताऱ्या, हीच तुझी ऐपत आहे की तू लोकांचे शूज साफ करत फिर? चांगली गोष्ट आहे, या बहाण्याने 2 चपात्या तरी मिळतील. ये घे, माझे शूज पण साफ कर. पावसामुळे माझे शूजही चिखलाने माखले आहेत. मी तुला 2000 रुपयाची नोट देईल, साफ कर यांना. नरेश त्यांच्यासमोर 2000 रुपयाची नोट दाखवत म्हणाला. किशोरजी आपल्या मुलांकडे असहाय्य डोळ्यांनी बघत होते. म्हातारा, ऐकायला येत नाही का? चल पटकन साफ कर, असे म्हणत नरेशने शूज त्यांच्या दिशेने सरकवले. तेवढ्यात अचानक त्यांच्या गालावर एक चपराक बसली, ज्याने तो हैराण झाला. तुमची हिंमत कशी झाली सरांशी गैरवर्तन करण्याची? पोलिसांना पाहून नरेश आणि त्यांच्या पत्नीला धक्काच बसला. नरेश अडखळत म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. हा कोणी सरवीर नाही, हा तर भिकारी आहे, भिकारी. तेवढ्यात दुसरी थप्पडही त्याच्या गालावर पडली. तोंड सांभाळून बोला, नाहीतर तुरुंगात जायला वेळ लागणार नाही. तेवढ्यात आतून एक डॉक्टर आले आणि किशोरजींना म्हणाले, चला सर, मीटिंग लवकर सुरू करा. प्रत्येकजण तुमची वाट पाहत आहे. मीटिंग कसली मीटिंग? नरेश स्वतःशीच बडबडला. किशोरजी लगेचच पोलिसांसोबत मीटिंगसाठी आत गेले. आज मीटिंगनंतर त्यांचा भूतकाळ पुन्हा एकदा त्यांच्या डोळ्यासमोर वैदानाच्या रूपात दिसू लागला आणि ते आपल्या आज पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. कदाचित आज देवालाही राग आला असेल आणि त्या रस्त्याच्या कडेला डोळे नसलेले एक म्हातारे दिसले, जे कोपऱ्यात काठीच्या साहाय्याने बाजूला पुरलेली पिशवी घेऊन उभे होते. कारण चहूबाजूंनी पावसाचे पाणी साचलेले असल्याकारणाने त्यांना बसायलाही जागा उरली नव्हती. पावसाप्रमाणे त्यांचे अश्रूही थांबत नव्हते. असहाय्य म्हातारे किशोरजी पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. शेडच्या छिद्रातून पडलेल्या पाण्याच्या थेंबाने ते पूर्णपणे भिजले होते आणि थरथरत होते. तेवढ्यात एक मुलगा पाण्यातून सायकलवरून जात होता. तेव्हा त्याला कोपऱ्यात उभे असलेले किशोरजी दिसले. त्याने सायकल उभी केली आणि त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, बाबाजी, तुम्ही इथे का उभे आहेत? तुम्हाला घरी यायचे आहे का? किशोरजी प्रथम मुलांचा आवाज ऐकून हैराण झाले, कारण इतक्या वेळात किशोरजींनी बऱ्याच लोकांकडून मदत मागितली, परंतु त्यांचे कुणीही ऐकले नाही. पण घराचे नाव ऐकून त्याचे मन आणि डोळे दोन्हीही भरून आले. ते पुटपुटत म्हणाले की, मला घर कुठे आहे? मुलांनी त्यांना पुन्हा विचारले, काय झाले बाबा जी? तुम्हाला मदत हवी आहे का? किशोरजी म्हणाले, बेटा तू कोण आहेस? मुलांनी जवळ येऊन सांगितले की, बाबाजी, माझे नाव अर्जुन आहे. मी तर पावसात खेळत होतो. चला, मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो. तो मुलगा अगदी निरागसपणे म्हणाला होता. त्याचा निरागसपणा पाहून किशोरजींचे डोळे भरून आले. ते म्हणाले की, बेटा, मला घर नाही आणि मी डोळ्यांनी पाहूही शकत नाही. मी तर रात्री इथे झोपतो, पण आज इथेही पाणी भरले आहे. अर्जुन निरागसपणे म्हणाला, बाबाजी, तुम्ही माझ्या घरी चला ना. तुमचे कपडेही ओले झाले आहेत. मी आईला सांगून ते वाळवून देईल. एक मूल खूप आत्मीयता दाखवत होता आणि एक आपलेच होते, जे त्यांना या अवस्थेत सोडून माहीत नाही कुठे निघून गेले होते. पण एक अज्ञात देवदूत अर्जुन त्यांना त्यांच्या घरी जाण्याचा आग्रह करत होता. किशोरजींनी समजावले आणि म्हणाले, बेटा, असे कोणालाही आपल्या घरी नेत नाहीत. पण अर्जुन हे कुठे मान्य करणार होता. त्याने किशोरजींचा हात ओढला आणि म्हणाला, बाबाजी, चला ना. बघा, इथे पाणी भरले आहे. तुम्ही माझ्या घरी बसा. किशोरजींची जिद्द या बालिश जिद्दी पुढे चालू शकले नाही आणि त्यांना त्यांच्यासोबत जावे लागले. त्यांचं घर काही अंतरावर होतं. मुलं सरळ आत गेल्यावर आतून आवाज आला, कुठे गेला होतास अर्जुन? मी कधीपासून तुला शोधत आहे. आतून अर्जुनच्या आईचा संतप्त आवाज ऐकून किशोरजी घाबरून बाहेर थांबले. मग त्यांनी आपल्या कपड्यांचा विचार केला आणि विचार केला की, माझ्यासारख्या फाटके भिकारीला आपल्या घरात पाहून या महिलेला काही वाईट वाटेल. हा तर बालक आहे, नादान आहे.
मला येथून निघून जायला हवं. आयुष्यात इतका अपमान सहन केल्यानंतर मी आता आणखीन अपमान सहन करू शकणार नाही. आणि किशोरजी आपली काठी टेकवत शांतपणे दबक्या पावलाने तिथून निघून गेले. बाहेर निघाल्यावर पाऊस अजून वाढला होता, त्यामुळे जोरात चालत ते एका झाडाखाली बाकावर बसले. पावसाचे थेंब झाडावरून हळूवारपणे पडत होते, म्हणून त्यांनी आपल्या पिशवीतून ती मळलेली चादर काढली आणि स्वतःला झाकून तिथेच बसून राहिले. किशोरजी 2 वर्षांपासून भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होते. मळलेले फाटलेले कपडे त्यांची गोष्ट सांगण्यासाठी पुरेसे होते. पाऊस थांबला आणि किशोरजी संध्याकाळी झाडाखालून उठले आणि निघाले. पण पावसात भिजल्यामुळे आतापर्यंत ते तापाने तापले होते. हळूहळू अंधारही पडत होता आणि सगळीकडे पाणी साचल्यामुळे आज झोपायला जागाही उरली नव्हती. कशीबसी त्यांना एका दुकानासमोर जागा मिळाली, जिथे त्यांनी दुसरी चादर काढली आणि खाली अंथरली आणि पिशवीची उशी करून ओली चादर अंगावर ओढून झोपले. आज पावसामुळे शेजारील चहा नाश्त्याच्या दुकानावर लोकांची मोठी गर्दी झाली होती. काही वेळाने त्यांना कोणीतरी धक्का देऊन उठवले. किशोरजी अचानक उठून बसले आणि म्हणाले, कोण आहे? तेवढ्यात आवाज आला, अरे मम्मी, बघ, हे तेच बाबाजी आहेत. अरे हा तर त्याच बालकाचा म्हणजेच अर्जुनचा आवाज आहे. किशोरजी तोंडातल्या तोंडात फुटफुटले. तेव्हा ती महिला त्यांना म्हणाली, हो अंकलजी, अर्जुनच आहे. कधीपासून घरी मला बोलत होता. तो तुम्हाला शोधायला सांगत होता. कधीपासून तो तुम्हाला शोधत आहे. आज जेव्हा कोणी किशोरजींना इतक्या प्रेमाने संबोधले तेव्हा त्यांचे मन आनंदाने भरून आले. त्यांचे डोळेही भरून आले. ते म्हणाले, बेटा, मला दिसत तर नाही, पण न सांगता बघता मी सांगू शकतो की हे मूल नाही तर देवाचेच रूप आहे. ती बाई म्हणाली, अंकलजी, हा देव नाही तर सैतान आहे. यावर किशोरजी हसले आणि म्हणाले, अरे देव तर सैतान आणि भोळेही असतात. ती बाई त्यांच्याकडे बघून हसली आणि म्हणाली, काका, मी आत्ताच आले. हाय, मी तुमच्यासाठी चहा आणि काहीतरी खायला आणते, तरच तुमचा देव प्रसन्न होईल. असे म्हणत तिने शेजारील दुकानात जाऊन चहा आणि खाण्याचे पदार्थ आणून त्यांना दिले. किशोरजी ते घेत नव्हते, पण ते मूल म्हणाले की, बाबाजी, तुम्ही माझे मित्र आहात ना, मग तुम्हाला ते घ्यावेच लागेल. किशोरजी मुलाच्या विनंतीला विरोध करू शकले नाहीत आणि त्यांनी ते सामान स्वीकारले. ती बाई म्हणाली, अंकलजी, रात्री इथेच झोपता का तुम्ही? किशोरजी आपल्या नशिबाला कोसत होते आणि मग आपल्या घराची, कुटुंबाची आठवण काढू लागले होते. त्यांची शांतता पाहून त्या महिलेने घरी जाऊन त्यांच्यासाठी ब्लँकेट आणि खाली अंथरुणासाठी एक गादी आणून दिली. किशोरजी आजारी पडू नये म्हणून काही जुने कपडेही आणून दिले. किशोरजीचे देवाचे आणि अर्जुनाच्या आईचे पुन्हा आभार मानत होते. त्यांचे थरथरणारे शरीर पाहून ती बाई म्हणाली, अंकलजी, तुम्हाला तर ताप आहे. अर्जुनचे वडील डॉक्टर आहेत. तितक्यात मध्येच अर्जुन लगेच उठला आणि म्हणाला, बाबा, माझे वडील डॉक्टर आहेत. ते सर्वांना ठीक करतात. त्यांना सकाळी येण्यास सांगून ती महिला आपला मुलगा अर्जुनसह निघून गेली आणि किशोरजी देवाचे आभार मानत राहिले. ते म्हणाले, किती चांगली मुलगी आहे, जशी ती स्वतः आहे. तिने आपल्या मुलालाही तसेच संस्कार दिले आहेत. मी काय करू? मलाही वाटलं की लौकिकता आली आहे. मी माणसं ओळखायला शिकलो आहे, पण माझ्याच माणसांना कधीच समजू शकलो नाही. किशोरजींनी तीच गादी पसरवली आणि त्या महिलेने आणलेले कपडे घातले. तिने आणलेली चादर अंगावर ओढली. त्यामुळे तापाच्या वेदना काही कमी झाल्या, किंवा असेही म्हणू शकता की ताप सहन करण्याची शक्ती मिळाली होती. रात्रभर त्या गादीचा आणि घोंगडीचा आधार त्यांना पुरेसा होता. दिवस उजाडताच अर्जुनने वडिलांना किशोरजीबद्दल सांगितले की रात्रीच्या बाबाजींना ताप आला आहे, त्यामुळे त्यांनी लवकर त्यांच्यासोबत जावे. पण तिथे जाऊन पाहिले तर किशोरजी त्याला दिसले नाही. अर्जुन चिंतेत इकडे तिकडे पाहू लागला. त्यांच्या वडिलांनीही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही ते सापडले नाहीत. तो निराश होऊन घरी परतू लागला. तेव्हा अर्जुन म्हणाला, पप्पा,
मला माहीत आहे ते कुठे गेले असतील. अर्जुन रस्त्याने धावतच निघाला. त्यांचे वडीलही मागून धावत अर्जुनला थांबवत होते, पण अर्जुन त्या शेडच्या खाली जाऊन थांबला आणि तिथे त्यांचे किशोरजींना पाहून खुश झाला. वडिलांना मागून येताना पाहून अर्जुन म्हणाला, बाबा बघा, हेच आहेत ते बाबाजी. बघा बाबा, काल त्यांना मी किती ताप आला होता. आईने त्यांना एक ब्लँकेट आणि गादीही दिली होती. अर्जुनचा आवाज ऐकून किशोरजींना धक्काच बसला की तो मुलगा पुन्हा त्यांना शोधत त्यांच्यापर्यंत येऊन पोचला होता. किशोरजींनी त्याला अर्जुन नावाने हाक मारली. बाळा अर्जुन. अर्जुन त्यांच्याजवळ येऊन उभा राहिला तर त्यांचे वडील किशोरजीकडे वरपासून खालपर्यंत पाहू लागले. त्यांची दयनीय अवस्था सर्व काही सांगत होती. त्यांना स्पर्श केल्यावर त्यांना अजूनही ताप होता. अर्जुनने विचारले, बाबाजी तुमची ब्लँकेट आणि गादी कुठे गेली? किशोरजी निराश होऊन म्हणाले, बेटा त्या दुकानासमोर काही लोक आले आणि तेथून उठायला सांगितले. त्यांनी गादी, ब्लँकेट आणि कपडेही हिसकावून घेतले. ती लोक कोण होती हे मला माहीत नाही. अर्जुनच्या वडिलांनी त्यांना सोबत घरी नेले आणि त्यांचे चेकअप केले. त्यांनी तापासाठी काही औषधे दिली आणि म्हणाले, अंकलजी आजपासून तुम्ही आमच्यासोबत इथेच राहा. पण किशोरजींनी ते सर्व मान्य केले नाही. ते म्हणाले, माझ्याच लोकांनी मला सोडून दिले आहे, त्यामुळे आता मी कोणाचेही उपकार घेऊ शकत नाही. बाळा तू मला असं सोडून दे. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अर्जुनचे वडील सुमित म्हणाले, अंकलजी जर याने तुम्हाला बाबाजी म्हटले आहे तर तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहेत. मग तुम्ही या मुलाच्या घरात राहण्यास का नकार देता? अच्छा, तुम्ही आधी ठीक व्हा, मग मी तुम्हाला अडवणार नाही. पण सध्या तरी तुम्ही इथेच राहा. त्यांच्या वारंवार केलेल्या विनंतीमुळे किशोरजींना मान्य करावेच लागले आणि ते तिथेच राहू लागले. अर्जुनचे आई वडील शालू आणि सुमित यांच्या मदतीने ते आता बरे होऊ लागले. भरपूर आराम आणि सकस आहार आणि वेळेवर काळजी घेतल्याने त्यांच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा झाली होती आणि आता ते यापुढे फाटलेल्या कपड्यात राहणारे व्यक्ती राहिले नव्हते. चांगले कपडे आणि चांगले जेवण यामुळे चेहऱ्यावरची चमक परत आली होती. अशा कठीण काळात अर्जुन आणि त्यांच्या आई वडिलांची साथ मिळाल्याबद्दल किशोरजींनी देवाचे पुन्हा पुन्हा आभार मानले. एक दिवस अर्जुनची आई शालूने त्यांना विचारलेच, अंकलजी वाईट वाटणार नसेल तर मला तुमच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचे आहे. तुमच्या कुटुंबात तुमचा मुलगा मुलगी ही असतील ना? किशोरजी शांत झाले आणि ते विसरलेले दिवस पुन्हा आठवू लागले, ज्यांच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत ते म्हणाले, बेटा माझे एक कुटुंब तर आहे, पण आता सगळे मला सोडून गेले आहेत. हे मला माहीत नाही मी किती वेळा त्यांना शोधले, पण ते मला सापडलेच नाहीत. शालू म्हणाली, अंकलजी तुमच्या सोबत नक्की असं काय झालं होतं ज्यामुळे तुम्ही बेघर झालात? किशोरजी तिचे बोलणे ऐकताच त्या आठवणीमध्ये निघून गेले, ज्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागल्या. जेमतेम 1.5 वर्षे झाली होती ते त्यांच्या कुटुंबात समवेत राहत होते. त्याच्या कुटुंबात 2 मुले आणि सुना होत्या. बायकोसोबत त्यांचे उर्वरित आयुष्य तीर्थयात्रेत जात होते. दोघेही अनेकदा तीर्थयात्रेवर जात राहिले आणि आतापर्यंत वेगवेगळ्या प्रदेशात गेले होते. मुलं आणि सुनाही त्यांच्या आयुष्यात आनंदी होते. एकदा तीर्थयात्रेवर गेले असताना जेव्हा शहरात फिरायला निघाले तेव्हा रस्ता ओलांडताना दोघांचा अपघात झाला. दोघेही भयंकर जखमी झाले होते. पत्नीची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि किशोरजींना डोक्याला व डोळ्यांना गंभीर दुखापत झाली होती. मुलांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांच्या पत्नीला वाचवता आले नाही आणि तिचा मृत्यू झाला. किशोरजींना हे दुःख सहन झाले नाही. त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे किशोरजी त्यांच्या पत्नीला त्यांच्या शेवटच्या क्षणी पाहू शकले नाहीत. पत्नीच्या दुःखातून जात असलेल्या किशोरजींवर काही दिवसांनी दुःखाचा आणखी एक डोंगर कोसळला. त्यांचे डोळे आता काही पाहण्यास सक्षम नव्हते. त्यांनी त्यांची दृष्टी गमावली होती. नशिबावर रडण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नव्हता. जेव्हा हॉस्पिटलमधून घरी परत आले तर त्यांच्या
सुनांना आपल्या आंधळ्या सासऱ्यांची काळजी घेण्यात अडचणी येऊ लागल्या. मुलं दिवसभर ऑफिसमध्ये असताना दोन्ही सुना आपलं काम एकमेकावर पुढे ढकलत होत्या. अनेक वेळा किशोरजी जेवणाची वाटच पाहत राहायचे, पण संध्याकाळपर्यंत जेवण मिळत नव्हते आणि जर स्वतःचे काम स्वतः करण्याचा प्रयत्न केला तर दिसत नसल्यामुळे कारणाने कुठेही आढळून खाली पडायचे. कधीकधी तर कपडेही उलटे घालायचे. अनेक वेळा योग्य अंदाज न आल्याने बेडवर पाणी पडायचे. जेव्हा ते खाली पडायचे तर दोन्ही सुना त्यांच्यावर हसायच्या आणि त्यांना उचलायलाही येत नव्हत्या. किशोरजींना त्यांच्या खोलीचा अंदाजही घेता येत नव्हता. या अंधत्वामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. एके दिवशी मोठी सून शोभा पती महेशला म्हणाली, "महेश, किती दिवस आम्ही तुझ्या आंधळ्या वडिलांचा सांभाळ करणार? ही छोटी तर काहीच करत नाही. तुझे वडीलही प्रत्येक लहान-सहान गोष्टींसाठी आवाज उठवत असतात. मी दिवसभर थकून जाते. आता मी ते करू शकत नाही. आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेल." महेश म्हणाला, "आता मी काय करू? त्यांनाही तीर्थयात्रेला का जायचे होते? देव जाणे आता कोणी करेल." इकडे धाकटी सून राखीही पती नरेशला हेच म्हणते, "हे बघ नरेश, तुझ्या वडिलांना कुठेतरी सोडून ये, नाहीतर त्यांच्या कामासाठी एखादा नोकर ठेव घे. मी तर आता काहीच काम करू शकत नाही." मोठी दिवसभर तिचे काम माझ्यावर सोपवते आणि मी एकटीच करत राहते. तुझा बापही खूप नखरे करतो. नरेश म्हणाला, "राखी, जर आपण नोकर ठेवला तर त्याचा खर्चही आपल्यालाच करावा लागेल. मोठा भाऊ तर देणार नाही आणि सगळा भार मला एकट्यालाच उचलावा लागेल. नोकर ठेवणे मूर्खपणाचे ठरेल." "होय, पण आपण त्यांना कुठेतरी सोडू शकतो." राखीने नरेशला मोठ्या भावाशी बोलण्याची सूचना केली. तेव्हा नरेश गेला आणि मोठा भाऊ महेशला म्हणाला, "भाऊ, पप्पांचे काम करणे आता अवघडले आहे." राखी दिवसभर गुंतलेली असते. हीच गोष्ट महेशने त्यांची पत्नी शोभा बद्दल सांगितली तर नरेश म्हणाला, "भाऊ, पप्पासाठी तर नोकर ठेवणेच योग्य आहे, पण त्यांचा खर्च कोण उचलणार?" शोभा मध्येच म्हणाली की "आम्ही तर नाही उचलणार. आम्ही कुठून पैसे देणार?" राखीसुद्धा हेच म्हणाली, "आमच्याकडे कुठे पैशाचे झाड लागले आहे? आम्ही तरी कुठून आणणार?" मोठी अडचण निर्माण झाली होती. पण बराच वेळ दोघांनी विचार केला आणि नोकराचा खर्च वाटून घ्यायचा असा ठरले. काही दिवसातच किशोरजीसाठी एक नोकर सापडला आणि त्याला कामावर ठेवलं. पण त्याचे टोमणेही सुना नोकर किशोरजींना देऊ लागले. हा म्हातारा तर आंधळा होऊन बसला. मुले आणि सुनांवर ओझे व्हायला लाजही वाटत नाही. शोभांचे तीक्ष्ण शब्द किशोरजींच्या कानावर पडायचे तेव्हा त्यांना फार दुःख व्हायचे, कारण आता ते स्वतः लाचार झाले होते आणि इच्छा असूनही काहीच करू शकत नव्हते. आता दोन्ही सुना नोकराचा छळ करू लागल्या. किशोरजींच्या कामासोबतच त्यांना घरची कामंही देऊ लागली. एकाच आधी काम केले तर दुसरी रागावून म्हणायची की "आम्हीही पैसे देतो." नोकराची चिडचिड होऊ लागली. नोकर आता परेशान राहू लागला. एके दिवशी नोकर कामावर आलाच नाही तर दोघीही आपापल्या खोलीत बंद झाल्या. दुसरीकडे किशोरजी भूक आणि तहानेने त्रस्त होते, परंतु कोणालाही त्यांच्यावर दया आली नाही. जेव्हा त्यांनी स्वतः अन्न शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वयंपाकघरातूनच वस्तू पडल्याचा आवाज ऐकून दोन्ही सुना धावतच किचनमध्ये आल्या. त्यांनी पाहिले की किचनमध्ये काचेचे सामान खाली पडून फुटले आहे. किशोरजींना तिथे पाहून शोभाने त्यांच्या अंगावर हात उचलला. ती जोरात मारताना म्हणाली, "एक तर तुझ्यामुळे नोकर पडून गेला म्हाताऱ्या, आणि वर तू इतके नुकसान करत आहेस. आता या सगळ्यांचे बिल कोण भरेल?" अंध किशोरजी जमिनीवर पडून त्यांच्या सुनेच्या हातून मार खात होते. खाली पडलेले काचेचे तुकडे त्यांना टोचत होते. मात्र दोघेही त्यांना एवढी मारहाण करत होते की त्यांच्या शरीरातून वाहणारे रक्तही त्यांना दिसत नव्हते. काच लागल्यामुळे त्यांच्या शरीरावर बऱ्याच जखमा झाल्या होत्या आणि किशोरजी वेदनेने रडत होते.
आता तर सुनेचा हात रोज त्यांच्याकडे उठत होता, कारण तो नौकर परत कधी आलाच नाही आणि त्याचा सगळा राग किशोरजींवर निघू लागला. इतके वाईट जीवन जगणारे किशोरजी हे सर्व सहन करण्यासाठी मजबूर होते. त्यांच्या जखमा भरत नव्हत्या आणि आता त्यातून रक्तस्राव होऊ लागला होता. मुलाने त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले, पण त्याआधी हॉस्पिटलच्या नावाने काही कागदपत्रावर त्यांच्या सह्या करून घेतल्या. किशोरजींना रुग्णालयात बरे होण्यासाठी बराच वेळ लागला. त्यांना घरच्यांबद्दल विचारले असता ते काहीच सांगू शकत नव्हते. इतक्या दिवसात त्यांना कोणी दवाखान्यात भेटायलाही आले नाही. जेव्हा किशोरजी बरे झाले आणि स्वतः त्यांच्या घराच्या पत्त्यावर पोहोचले, तेव्हा त्यांना समजले की संपूर्ण कुटुंब घर विकून निघून गेले आहेत. किशोरजी असहाय्यपणे किती वेळ घराबाहेर बसले, मग तिथून उठून मंदिरात निघून गेले. दररोज देवाची प्रार्थना करायचे आणि पुन्हा घरी यायचे की कदाचित कोणीतरी त्यांना भेटेल, पण त्यांच्या अंधत्वाचा फायदा घेत त्यांच्यासोबत विश्वासघात केला गेला. घर आपल्या नावावर करून विकले होते. किशोरजींचा असा किस्सा ऐकून शालूच्या डोळ्यात पाणी आले. अंकलजी, तुमच्यासोबत तर खूप वाईट झालं. इतकी वाईट मुलं कसे असू शकतात की बापाचाही विचार केला नाही. किशोरजी म्हणाले, बेटा, सगळेच तुझ्यासारखे नसतात. संस्कार तर मी सुद्धा दिले होते, पण मला कळलं नाही की दोष कुणाला द्यावा, नशिबाला, मुलांना की माझ्या संस्काराला. किशोरजी रडत होते आणि अर्जुन त्यांचे अश्रू पुसत होते. इतके तर त्यांच्या स्वतःच्या लोकांनीही केले नव्हते. किशोरजी त्यांच्यात आस लावून बसले होते आणि एक दिवस अर्जुनच्या वडिलांनी म्हणजे सुमितने येऊन सांगितले की अंकलजी, एक नेत्र शिबिर आयोजित केले आहे. तिथे तुम्ही तुमचे डोळे दाखवून माहिती काढू शकता की तुम्ही पुन्हा पाहू शकाल की नाही. कोणास ठाऊक, काही उपचार होऊन आपण पुन्हा पाहू शकाल. किशोरजी म्हणाले, नाही बाळा, हे डॉक्टरांनी नकार दिला होता. आता तू पण राहू देत. इतकं केलं तर भरपूर आहे. डोळ्यांच्या उपचारावर विनाकारण एवढा पैसा खर्च होईल आणि फायदाही होणार नाही. सुमित म्हणाला, अरे नाही अंकलजी, ते सर्व खूप स्वस्त आहे आणि गरिबांसाठी तर मोफतही आहे. अर्जुनला आनंद वाटत होता की आता बाबाजींना बघायला मिळेल, कारण शालूने त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिला होता. शिबिरात त्यांचे डोळे दाखवले असता डॉक्टरांनी सांगितले की यांचे डोळे बरे होण्याची शक्यता आहे, मात्र काही उपचार सुरू केल्यानंतरच कळेल. सुमितने डॉक्टरांच्या सूचनेला होकार दिला आणि किशोरजींचे उपचार सुरू झाले. 1 महिन्याच्या उपचारानंतर डॉक्टरांनी सांगितले की डोळे परत येऊ शकतात. यामुळे अर्जुन आनंदाने नाचू लागला आणि त्यांचे आई वडीलही खूप आनंदी झाले. किशोरजीवर 6 महिन्यांच्या उपचारानंतर तो दिवसही आला जेव्हा त्यांच्या डोळ्याची पट्टी काढायची होती. त्यांनी अर्जुनला प्रथम पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि अर्जुनला समोर उभे केले आणि त्याची पट्टी उघडली. हळूहळू डोळे उघडले तर आधी काही दिसत नव्हते, पण काही वेळाने अर्जुनचा चेहरा दिसला आणि बाबाजी बाबाजी असे म्हणत त्याने त्यांना मिठी मारली. किशोरजींनी त्याला स्वतःशीच हाताळले आणि त्यांच्यावर खूप प्रेम केले आणि म्हणाले, माझ्या निष्पाप देवा, हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे. डोळे बरे झाल्यामुळे किशोरजी खूप खुश झाले आणि त्यांनी सुमित आणि शालूला भेटण्याची आणि त्यांच्या घरच्या पत्त्यावर जाण्याची इच्छा व्यक्त केली. दोघेही त्यांना सोबत घेऊन तिथे पोहोचले. तेव्हा या घरात आलेल्या नवीन घरमालकाने काहीही सांगितले नाही. किशोरजी निराश होऊन परत आले. आता किशोरजींचे दिवस अर्जुनसोबत खेळण्यात जात होते. एक दिवस त्यांनी डॉक्टर सुमित आणि शालूला मोकळे झाल्यावर त्यांच्याकडे यायला सांगितले आणि रात्री दोघेही त्यांच्या खोलीत आले. किशोरजींनी त्यांची बॅग त्यांच्यासमोर उघडली आणि त्यांच्या पत्नीचा फोटो बाहेर काढला. ते त्या दोघांना म्हणाले, तुम्हा दोघांमुळेच मी पुन्हा हे जीवन जगण्यास सक्षम झालो, नाहीतर मी भिकारी झालोच होतो आणि सगळीकडे ठोकरे खाण्यास मजबूर झालो होतो. आज माझ्या बायकोचा फोटो या डोळ्यांनी बघून तिची आठवण येते आणि हे सर्व तुमच्यामुळे हे शक्य झाले.
त्यांचे बोलणे ऐकून दोघेही हसले आणि म्हणाले, अंकलजी, आपण देवाने बनवलेल्या बावल्या आहोत. आपल्याला जे सांगितले जाते ते आपण करतो. आम्ही असे काही केले नाही. आभार तर फक्त त्याचेच आहेत. आणि मग अर्जुनला ही बाबाजी मिळाले. त्यांचे म्हणणे ऐकून किशोरजींनी हातात घेतलेला फोटो मागून उघडायला सुरुवात केली. हे पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले की अंकलजी असे का करत आहेत. किशोरजींनी फोटो उघडताच मागून काही कागदपत्रे बाहेर काढली आणि ते पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले आहे आणि विचारले, अंकलजी, हे काय आहे? किशोरजी हसत हसत म्हणाले, ही त्या जमिनीची कागदपत्रे आहेत ज्याबद्दल माझ्या मुलांना माहीत नाही. तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी आम्ही ही जमीन खरेदी केली होती. त्यासाठी आम्ही आमची गावातील जमीन विकली होती. मी ती जमीन या शहरातच विकत घेतली होती आणि तीर्थयात्रेवरून परतल्यानंतर माझ्या मुलांना ती जमीन भेटवस्तू म्हणून देणार होतो. परंतु त्यांचे स्वरूप पाहून मी माझे मत बदलले. पण आता मला ही जमीन तुम्हाला भेट म्हणून द्यायची आहे, कारण तुम्ही दोघेही माझे मुलंच आहात. माझ्यासाठी इतकं कुणीच करू शकलं नसतं की रस्त्यावरून उचलून तुमच्या हृदयात बसवलं. या भिकाऱ्याला हित्याची किंमत नाही, तर माझे प्रेम समजून ठेवून घ्या. हे सर्व पाहून दोघेही आश्चर्याने एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होते. काही वेळाने दोघेही म्हणाले, नाही अंकलजी, आम्ही हे घेऊ शकत नाही. लोभापोटी आम्ही तुमच्यासाठी काही केले नाही. त्या दोघांचे बोलणे ऐकून किशोरजी निराश आणि दुःखी झाले. तेव्हा सुमित म्हणाला, अंकलजी, आपण असे करू शकतो की या जमिनीवर हॉस्पिटल बांधू शकतो. जर तुमची इच्छा असेल तर. हे ऐकून किशोरजींचा चेहरा उजळला. मग ते म्हणाले, पण बेटा, हॉस्पिटलसाठी तर खूप पैसे लागतात. मग पेपरमध्ये जमिनीचा आकार पाहून सुमित म्हणाला की आपण असे करू अंकलजी, की यातील काही जमीन विकून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवूया, ज्यामुळे पैसेही वाढतील आणि मग त्या वाढलेल्या पैशाद्वारे हॉस्पिटल बांधणे सोपे होईल. सुमितजी ही कल्पना ऐकून किशोरजी खूप खुश झाले. त्यांनी या कामासाठी लगेचच सहमती दर्शवली. दुसऱ्याच दिवशी सुमितने जमीन पाहिली आणि त्यांचे मोजमाप करून घेतले. एवढ्या मोठ्या भूमीतून काही भाग विकला गेला असता तरी फरक पडला नसता. हॉस्पिटल सहज बांधले जाणार होते. त्यातील काही भाग सुमितने विकला. तेव्हा ती जमीन चांगल्या रकमेला विकत गेली. बटाट्याच्या भावाने विकत घेतलेली जमीन आपल्याला एक दिवस सोन्याचा भाव देईल, अशा किशोरजींनी कधीच विचार केला नव्हता. त्यांना इतके पैसे मिळाले होते की सुमितने पटकन मित्राचा सल्ला घेऊन शेअर मार्केटमध्ये ते पैसे गुंतवले. 6 महिने उलटले आणि पैशात अनेक पटींनी वाढ झाली. वर्षभरात नफ्याबरोबरच पैसाही हातात आला आणि डॉक्टर सुमित यांनी हॉस्पिटलच्या उभारणीचे काम सुरू केले. मध्येच पुन्हा पैशाची गरज भासू लागली. तेव्हा किशोरजींनी हिऱ्याची एक लपवलेली अंगठी आणि चेन सुमितच्या हातात दिले आणि म्हणाले, आता या सगळ्यांचं मी काय करू? योग्य कामात पैसे लागले तर बरे होईल. 2 वर्षे पूर्ण होण्याआधीच रुग्णालय तयार झाले आणि त्यांचे उद्घाटन किशोरजींच्या हस्ते झाले. आता किशोरजींनी डॉक्टर सुमितला त्यांची जबाबदारी सोपवली आणि स्वतः रोज आपल्या कारने संपूर्ण हॉस्पिटलची पडताळणी करायचे. आज किशोरजींच्या आयुष्यातून उदासीचा अंधार कायमचा दूर झाला होता. ऑर्थोपॅडिक डॉक्टर असलेल्या सुमितला रात्री उशिरा कोणाचा तरी फोन आला. पलीकडून कोणीतरी सांगितले की त्यांच्या मुलाचा गंभीर अपघात झाला आहे आणि त्यांची प्रकृती वाईट आहे. कुठून तरी तुमचा नंबर मिळाला. डॉक्टर, आपल्या मुलाला वाचवा. हे ऐकून डॉक्टर सुमितने त्यांना किशोरजींच्या हॉस्पिटलमध्ये यायला सांगितले आणि ते स्वतःही पटकन तिथे पोहोचले. तेथे त्यांच्या शरीरावरील जखमांवर मलमपट्टी करून रक्तस्राव थांबवण्यात आला. परंतु हे प्रकरण अजूनही गंभीर होते, कारण मूल शुद्धीत आले नव्हते आणि ते फक्त 7 वर्षाचे होते. रात्री उशिरा डॉक्टर सुमितने घरी जाऊन शालूला सांगितले की शालू, आज एका लहान मुलाचा अपघात झाला आहे आणि त्याच्या पायाचे हाड इतके टिचरले गेले आहे की मुलाचा पाय कापावा लागेल.
आता उद्याच कळेल. ते मूल अगदी आपल्या अर्जुनसारखेच आहे. हे पाहून मला खूप वाईट वाटले. या लहान वयात त्याच्यासोबत खूप वाईट घडले आहे. रात्री तिच्याशी बोलत असताना डॉक्टर सुमित झोपी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किशोरजींना म्हणाले, अंकलजी, आज तुमच्या डोळ्यांचे नॉर्मल चेकअप करायचे आहे, तर तुम्ही आज माझ्यासोबतच हॉस्पिटलला चला. असेही काही अधिकारी येणार आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. डॉक्टर सुमित किशोरजींना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. किशोरजी त्यांच्या खोलीत काही लोकांशी मीटिंग घेऊ लागले. जेव्हा दोघेही आत पोहोचले तेव्हा नर्स धावतच तिथे आली आणि म्हणाली, डॉक्टर, काल आलेल्या मुलांचे आई-वडील खूप रडत आहेत. ते मूल काही बोलत नाही, फक्त छताकडे पाहत आहे. सगळे लोक टेन्शनमध्ये आलेत आणि आपलीच येण्याची वाट पाहत आहेत. हे ऐकताच डॉक्टर सुमितने या मुलाच्या खोलीकडे धाव घेतली. डॉक्टर सुमितने जाऊन बेडवर गप्प पडलेल्या या मुलाकडे पाहिले. जणू काही त्यांच्या शरीरात श्वासोच्छ्वास सुरू होता, पण त्यांच्यात काहीच हालचाल होत नव्हती. कदाचित हा अपघाताच्या धक्क्याचा परिणाम असावा. काही अधिकाऱ्यासोबत बैठक संपवून किशोरजी त्यांच्या खोलीतून बाहेर आले तेव्हा मागून आत आल्यावर त्यांना धक्काच बसला. या मुलाचे आई वडील दुसरे कोणी नसून त्यांचा मुलगा आणि सून शोभा आणि महेश होते. किशोरजींची नजर बेडवर असहाय्य अवस्थेत पडलेल्या आपल्या नातवावर पडली तेव्हा त्यांचे हृदय तुटले. महेशने जेव्हा आपल्या वडिलांना तिथे पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले की त्यांचे डोळे कसे बरे झाले आणि ते इथे कसे. महेशच्या मनातले प्रश्न किशोरजींना टिपले होते. तितक्यात मागून शोभाचा आवाज आला, डॉक्टर साहेब, कृपया माझ्या मुलाला वाचवा. त्याला काय झालंय माहीत नाही. मुलाकडे पाहून डॉक्टर सुमित हळूच म्हणाले, आता या मुलाचा पाय कापावा लागेल, कारण संसर्ग पसरला तर त्रास होईल. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून रडणाऱ्या शोभाकडे किशोरजी लक्षपूर्वक पाहत होते. ही तीच शोभा होती. तिचा एवढा छळ किशोरजींनी काहीही न बोलता सहन केला होता. डॉक्टर सुमितने मुलाला तपासायला सुरुवात केली तेवढा शोभाचा आवाज त्यांच्या कानावर आला, हा तुझा बाप इथे काय करत आहे? त्याला इथून निघायला सांग. तो माझ्याकडे कसा बघत आहे. डॉक्टर सुमितने त्यांचे संपूर्ण बोलणे ऐकले आणि मागे वळून पाहिले आणि म्हणाले की हा माणूस या हॉस्पिटलचा मालक आहे. मॅडम, हे माझे नाही, त्यांचे हॉस्पिटल आहे. शोभा हे ऐकून हक्काबक्का झाली. एवढं मोठं हॉस्पिटल कसं बांधलं या म्हाताऱ्याने? बस हा सगळा विचार शोभा मनातल्या मनात करू लागली, ज्यावर महेशलाही आश्चर्य वाटले. आपल्या बापाला यशाच्या या शिखरावर पाहून त्या दोघांची नजर खाली पडली होती. डॉक्टर सुमितने लगेच नर्सला त्या मुलाला काही इंजेक्शन देण्यास सांगितले. तेव्हा त्यांचा फोन आला, सर, इमर्जन्सी आहे, तुम्ही लगेच या. डॉक्टर सुमित निघून गेले होते. ते निघाल्याबरोबर महेश किशोरजींना म्हणाला, पप्पा, तुमचे डोळे पुन्हा कसे बरे झाले? महेशला बोलताना पाहून शोभाही लगेच म्हणाली, हे कोणते नवीन नाटक आहे? काही लॉटरी तर लागली नसावी या म्हाताऱ्याची. कुणाचा खिसा कापून हे सर्व बनवले आहे? किशोरजींनी तिच्याकडे तिरक्या नजरेने बघितलं आणि म्हणाले, तुम्हाला हेच जाणून घ्यायचे आहे ना की तुझा बाप मेला का नाही, वाचला कसा आणि हे सर्व कसे घडले? महेशचं डोकं झुकलं होतं, पण आज मात्र किशोरजींचे टोमणे थांबत नव्हते. शोभाही किशोरजींकडे पुन्हा पुन्हा पाहत होती. महेशने खोटे बोलून झाकण्याचा प्रयत्न केला होता. पप्पा, तुम्ही कुठे निघून गेला होतात? आम्हाला भेटलेच नाही. हे ऐकून किशोरजी चांगलेच भडकले. खोटे बोलू नका. तुम्ही लोक घर विकून निघून गेले होते. तुम्ही लोकांनी चुकीच्या कागदपत्रावर खोटे बोलून माझी सही घेतली. मी गेल्यावर शेजाऱ्यांनी सांगितले की तुम्ही लोक कधी गेले ते कळलेही नाही. बोला आताही, खोटे बोलत आहे का तुम्ही? महेश हळू आवाजात म्हणाला, नाही पप्पा, असं तर नाही म्हटलं मी. तेवढ्या शोभा आपल्या मुलाजवळ धावत गेली, जो जोरात आणि खोल श्वास घेत होता. घाबरलेली शोभा मुलाला हाका मारत होती, पण त्यांचे शरीर काहीच हरकत करत नव्हते. शोभा किशोरजींकडे आली आणि म्हणाली, पप्पा, तुम्ही डॉक्टरांना बोलवा प्लीज. पप्पा, तुम्ही तर इथले मालक आहात. पप्पा,
फक्त तेच माझ्या मुलाला बरा करू शकतात. बघा ना त्याची काय अवस्था होतय. शोभा किशोरजींच्या पायावर पडून आपल्या मुलासाठी मदत मागत होती. किशोरजींना आपल्या नातवाच्या अवस्थेबद्दल वाईट वाटले आणि विचार केला की या मुलाचे काय चुकले आहे. त्यांनी फोनवरून डॉक्टर सुमितला फोन केला. बेटा 5 मिनिटे हवी आहेत. डॉक्टर सुमित म्हणाले, अंकलजी मला सांगा काय झाले. अंकलजी म्हणाले, ज्यांचं मूल तुझ्याकडे उपचारासाठी आले आहे तो माझा नातू आहे. प्लीज मुलाला त्वरित तुझ्या मदतीची गरज आहे. ये लवकरच. डॉक्टर सुमित हे ऐकताच मीटिंग सोडून तिथे आले आणि त्यांनी ताबडतोब इमर्जन्सी सर्जरीसाठी घेऊन जावे लागले. त्या मुलाला ताबडतोब ICUमध्ये दाखल करण्यात आले आणि त्यावर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. संसर्ग इतका पसरला होता की ते दूर करण्यासाठी पाय कापावे लागले. मात्र मुलाचा जीव वाचवला होता. जेव्हा ऑपरेशन सुरू होते त्यावेळी शोभा आणि महेश हात जोडून त्यांच्यासमोर उभे होते. तिने हात जोडून त्यांची माफी मागितली आणि म्हणाली, पप्पा मला माफ करा. माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. मी पाप केले आहे. तुम्हाला इतका त्रास इतका दिला आहे ज्याची कितीही शिक्षा झाली तरी कमीच आहे. किशोरजींना आज माफीची गरज नव्हती. त्यांनी माफ करण्यास स्पष्टपणे नकार दिला. महेश रडतच म्हणाला, पप्पा आज तुम्ही नसता तर माहीत नाही आम्ही काय केले असते. माझ्या मुलावर वेळेवर उपचार झाले. पप्पा आम्हाला माफ करा. पण किशोरजी काही बोलले नाहीत. डॉक्टर बाहेर आले तेव्हा त्यांनी सांगितले की आता मूल धोक्याबाहेर आहे. महेश आणि शोभा यांनी डॉक्टरांचे आभार मानले. तेव्हा डॉक्टर सुमित म्हणाले, धन्यवाद करायचे असतील तर यांची करा. सर्व काही त्यांच्या आदेशानुसारच झाले. शोभाला स्वतःचीच लाज वाटू लागली. तिने केलेले कारनामे ती आठवत होती आणि आता तिला ही कळून चुकले होते की तिने किती चुकीचे कृत्य केले आहे. तेवढ्यात मागून आवाज आला, भाऊ मला माहिती नव्हते. तुझा फोन आला तेव्हा मी बाहेर होतो. नरेशने येऊन आपल्या वडिलांना पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. सोबत त्यांची पत्नी राखीसुद्धा होती. महेश रागाने म्हणाला, मला माहीत आहे तू फोन का उचलला नाहीस कारण तुला वाटले मी पैसे मागण्यासाठी फोन केला आहे. आज तोच बाप कामी आला ज्यांना आपण अडचणीत मरण्याच्या दारात सोडून दिले होते. मला आईवडिलांची खरी किंमत आता कळाली आहे आणि लाज वाटते मला तुझ्यासारख्या भावाची जो दुःखातही कामी येऊ शकत नाही. महेश किशोरजी समोर हात जोडून उभा होता. महेशने नरेशला सांगितले की त्यांच्या वडिलांनी त्याला कशी मदत केली आणि त्यांचा मुलगा वाचला. ज्या वडिलांना आपण ओझे समजून त्यांना बेघर केले आज ते करोडच्या या हॉस्पिटलचे मालक आहेत. हे ऐकून दोघांचेही डोळे पाणाले. किशोरजी त्यांच्या गाडीत बसून घराकडे निघाले आणि त्यांची 4ही मुले आणि सुना त्यांना जाताना पाहत राहिले. किशोरी ज्या वेळेस संकटात सापडले होते तेव्हा हीच मुले त्यांना सोडून निघून गेली होती आणि आज जेव्हा नशिबाने त्यांची साथ सोडली होती तेव्हा किशोरजींनाच त्यांना साथ दिली. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार.